घरामध्ये मांजर ठेवल्याने होतात हे 7 मोठे फायदे. नशीब देते भाग्य बदलण्याचे हे 10 संकेत जाणून घ्या कसे. मित्रांनो, आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून पाळीव प्राण्यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. कारण प्राणी हे केवळ घरातील एक सदस्य नसतात, तर ते आपल्या जीवनातील ऊर्जेचे संतुलन राखणारे, शुभ संकेत देणारे आणि कधी कधी आपल्या नशिबाचा मार्ग बदलणारे साथीदार मानले गेले आहेत. आपल्या देशाच्या ग्रामीण भागात असो वा शहरी भागात, लोक आजही प्रेमाने विविध प्राणी पाळतात. गाय, म्हैस, बैल, शेळी, कुत्रा आणि मांजर हे सर्वच आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. मात्र या सर्व प्राण्यांमध्ये मांजराला एक वेगळे स्थान दिले गेले आहे. कारण मांजर हे अत्यंत संवेदनशील, निरीक्षक आणि ऊर्जेचे सूक्ष्म बदल जाणणारे प्राणी आहे. अनेकदा आपण पाहतो की मांजर अचानक एखाद्या ठिकाणी स्थिर होते, एखाद्या कोपऱ्याकडे पाहते किंवा विचित्र आवाज काढते. या सर्व क्रिया काहीतरी संकेत देत असतात, परंतु आपण त्या ओळखण्यात अयशस्वी होतो. काही जण या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात, पण अनेक शास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक तज्ज्ञ मानतात की मांजराच्या संवेदना अतिशय तीव्र असतात आणि ते ऊर्जेचे सूक्ष्म प्रवाह ओळखू शकते. मांजर घरी पाळल्याने घरातील वातावरणात आश्चर्यकारक बदल घडतात. सर्वप्रथम, मांजर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तिच्या उपस्थितीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते. अनेकदा असे अनुभव आले आहेत की ज्या घरात मांजर असते, तिथे मानसिक ताण कमी होतो आणि घरातील सदस्यांमध्ये सौहार्द वाढते. मांजर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. आपल्या डोळ्यांनी आणि हालचालींनी त्या ऊर्जेचा प्रवाह संतुलित ठेवते. जेव्हा आपण तिला प्रेमाने हात फिरवतो किंवा तिच्याशी खेळतो, तेव्हा आपल्या शरीरात एंडॉर्फिन नावाचे रसायन स्रवते, ज्यामुळे आपण शांत आणि आनंदी होतो. त्यामुळे मांजर हे केवळ पाळीव प्राणी नाही, तर एक नैसर्गिक हीलर आहे. काही लोकांना वाटते की मांजर घरात ठेवल्याने लक्ष्मी निघून जाते, पण हे चुकीचे मत आहे. खरं तर मांजर हे समृद्धीचं प्रतीक आहे. घरात मांजर असलं की लक्ष्मी प्रसन्न राहते असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हटलं आहे. मांजर घरात धन टिकवून ठेवण्याचं काम करते. ती सतत जागरूक राहते आणि घरात येणाऱ्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला अडवते. त्यामुळे अनेक वेळा जेव्हा एखाद्या घरात सतत आर्थिक संकट येत असतात, तिथे मांजर पाळल्याने ते संकट कमी होतं. कारण मांजर आपल्या घरात एक ऊर्जा संरक्षण कवच तयार करतं. मांजराच्या वागणुकीतून देखील आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात. जर मांजर वारंवार घराच्या बाहेर जाणं टाळत असेल किंवा एका ठिकाणी बसून सतत काहीतरी बघत असेल, तर याचा अर्थ घरात नकारात्मक ऊर्जा आहे. त्यावेळी आपण घरात धूप, उदबत्ती, दीप प्रज्वलित करून वातावरण शुद्ध ठेवावे. मांजराच्या या हालचालीकडे लक्ष दिलं तर अनेक संकट टाळता येतात. तसेच मांजर घरी असल्यानं घरातील वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो. मांजराला आध्यात्मिकदृष्ट्या रक्षक मानले जाते. तिच्या डोळ्यांतील तेज आणि रात्रीच्या वेळी दिसणारे तेजस्वी डोळे हे केवळ नैसर्गिक नाही, तर ते ऊर्जेच्या कंपनांना ओळखणारे असतात. मांजराला आपण घरात जेव्हा प्रेम देतो, तेव्हा तीही आपल्याला आपलेपणाची भावना परत देते. तिचं म्याम म्याम करणं, पायावर येऊन घासणं, आपल्यावर झोपणं हे सर्व आपल्यावरच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं द्योतक आहे. मांजराला लाड करणं म्हणजे आपल्या मनातील ताण कमी करणं. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की मांजराच्या गुरगुरण्याच्या आवाजाने मानवी शरीरातील ताणतणाव, रक्तदाब आणि चिंता कमी होते. त्यामुळे मांजर घरी असणं म्हणजे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. काही लोकांना वाटतं की मांजर एखाद्या ठिकाणी रडत असेल तर काहीतरी वाईट होणार आहे, पण हे नेहमीच नकारात्मक नसतं.
मांजराला सूक्ष्म संवेदना असल्यामुळे ती वातावरणातील बदल ओळखते आणि आपल्या हालचालींनी किंवा आवाजाने आपल्याला सावध करते. त्यामुळे तिचं रडणं म्हणजे ती कोणत्यातरी अदृश्य ऊर्जेची जाणीव करून देत असते. यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष करता तिचं निरीक्षण करावं. मांजर घरात असल्याने कुटुंबात एक भावनिक स्थैर्य येतं. घरातील सदस्यांमधील वादविवाद कमी होतात, वातावरण प्रसन्न राहते आणि घरात शांतता नांदते. अनेक लोक म्हणतात की मांजर घरात असल्याने मुलं जास्त प्रेमळ, जबाबदार आणि समजूतदार बनतात. कारण प्राण्यांशी वागताना त्यांच्यात दया, सहानुभूती आणि संयम या गुणांचा विकास होतो. मांजर घरी असणं हे दीर्घायुष्याचंही प्रतीक आहे. ती घरात राहणाऱ्यांच्या आरोग्याची निगा राखते असं मानलं जातं. मांजराचं अस्तित्वच एक प्रकारचं औषध आहे, कारण तिच्या जवळ राहणं म्हणजे शरीरातील ताणतणाव दूर करणं. अनेक वृद्ध व्यक्तींना मांजर सोबत असल्याने एकटेपणा कमी होतो आणि त्यांचं आयुष्य अधिक आनंदी होतं. याशिवाय मांजर हे नशिबाचं प्रतीक देखील मानलं जातं. काही संस्कृतींमध्ये काळ्या मांजरीला अशुभ मानलं जातं. पण वास्तविकता अशी आहे की काळी मांजर ही सर्वात जास्त संरक्षण देणारी असते. ती घरात येणाऱ्या वाईट ऊर्जांना शोषून घेते. त्यामुळे तिच्या उपस्थितीमुळे घरातील शांती आणि स्थैर्य टिकून राहतं. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत मांजर हे केवळ पाळीव प्राणी नसून ते एक शुभचिन्ह आहे. मांजराचं घरात असणं म्हणजे आनंद, संपन्नता आणि शांततेचं प्रतीक आहे. म्हणूनच अनेक नामांकित व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी आणि धनाढ्य लोकांनी आपल्या घरी मांजर पाळली आहे. ते केवळ श्रद्धेने नव्हे तर ऊर्जेच्या संतुलनासाठीही. मांजर हे प्रेमाचं, संरक्षणाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्ही कधी मांजर पाळली असेल किंवा पाळण्याचा विचार करत असाल तर हे लक्षात ठेवा की ती केवळ एक पाळीव जीव नसून तुमच्या आयुष्यात सुख, शांतता आणि सकारात्मकता आणणारी सजीव शक्ती आहे. तिच्या प्रत्येक हालचालीत एक संदेश असतो आणि त्या संदेशांना ओळखणं म्हणजे जीवनातील समृद्धीचा मार्ग खुला करणं.